नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला छोटीशी बोधकथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे स्वार्थी मांजर. एकदा एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने ते मांजर दिसले तर मारून टाकीन असे रागाने म्हणले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखान्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले. ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्यासाठी एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघुळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही. पण त्याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे. इतके बोलून त्या मांजराने वटवाघुळाला खाऊन टाकले. या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो मित्रांनो? स्वार्थ साधण्याची वेळ आली तर लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात. ही छोटीशी बोधकथा कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. थँक्यू.